अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे विनायक राऊत, गीतेश विनायक राऊत, श्यामल विनायक राऊत, सुरेखा सरफरे आणि राजेश सरफरे या 5 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो ठाणे न्यायालयाने फेटाळलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोप जे आहेत हे त्यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेले आहेत। आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकरण जे पाहत आहेत ते ॲडव्होकेट सागर कदम आहे। सुरुवातीला अटकपूर्व जामीन अर्ज जो फेटाळला आहे त्यावर आपण बोलूयात। एक ॲप्लिकेशन केलं होतं, अर्ज केला होता अटकपूर्व जामिनाकरता, चौकशीला बोलवतील त्यावेळी अटक होईल किंवा पोलीस आपल्याला अटक करू शकतील, या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत गंभीर आरोप आहेत। त्या प्रकरणामध्ये या 5 जणांना ठाणे न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे। खरं तर मी सांगतो, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला नाहीये। अंतरिम जो असतो अर्ज, रिलीफ अंतरिम रिलीफ मागवलं जातं याकरता की ड्युरिंग फायनल डिस्पोजल ऑफ दिस अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन ते डिसाईड होईपर्यंत त्यांना प्रोटेक्शन मिळावं अटकेपासून, त्याकरता संरक्षण मिळावं न्यायालयाकडून, तर त्याकरिता अंतरिम अर्ज दाखल केला जातो। त्याच्यावर आर्ग्युमेंट झालेला आहे त्यांच्या वकिलांकडून आणि तो जो अर्ज आहे तो सिरियस ॲलिगेशन असल्यामुळे एफ आय आरमध्ये ऑनरेबल कोर्टाने जे न्यायालय सत्र न्यायालय त्यांनी तो रिजेक्ट केलेला आहे। अटकेपासून संरक्षण मिळावं हे ते कोणत्या बेसवर म्हणत होते आणि काय ते आधारभूत देत होते की आम्हाला का अटक होऊ नये किंवा अटकेपासून संरक्षण मिळावं? आता हे जे एफ आय आर आहे, सिरियस ॲलिगेशन आहेत, त्याच्यात ऑलरेडी एकाला अटक झाली, त्याच्या आधीचा हा अर्ज त्यांचा आहे। म्हणजे एफ आय आर झाल्या त्यांनी अटकपूर्व अर्ज जामीन दाखल केलेला आहे, म्हणजे त्यांना ॲप्रिहेन्शन आहे कुठलं तरी की त्यांना अटक होऊ शकते या सदर प्रकरणामध्ये, सिरियस ॲलिगेशन। त्यामुळे तो अटकपूर्व जामीन अर्ज जो प्रत्येकाचा अधिकार आहे, आरोप ज्यांच्यावर होतात त्यांच्यावर, त्यांनी तो दाखल केलेला। पण मेहरबान न्यायालयाने त्यांचं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर तो सिरियस ॲलिगेशन आहेत म्हणून तो रिजेक्ट केला आहे। त्यामुळे आता त्यांना कुठल्याही प्रकारचं पोलीस न्यायालयाकडनं संरक्षण नाही अटकेपासून। आरोप बरेचसे गंभीर त्यांनी केलेले आहेत, ते आरोप नेमके काय आहेत आणि कशा रीतीनं ते हे करत? त्यांनी जे आता आरोप केलेले आहेत की डीव्ही मध्ये त्यांनी पैसे मागितले किंवा डीव्ही केस, याच्यामध्ये 2 आहेत केसेस ज्या आम्ही फाईल केल्या। एक आहे एफ आय आर आहे, जी कंप्लेंट आम्ही फाईल केली ती 30/1/2024 दाखल केली। मी CP साहेबांना आम्ही ती कंप्लेंट केलेली, ही जी 498 आहे ती नंतर एफ आय आरमध्ये कन्वर्ट झाली। सुरुवातीला अर्ज द्यायला लागतो, मग ते भरोसा सेलकडे जाते, अशी प्रोसिजर आहे। तर सुरुवातीला ही जी तशी कंप्लेंट आहे ती 30/1/2024 आम्ही दाखल केलेली आहे। आणि ह्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यानंतर आम्ही डीव्ही डोमेस्टिक व्हायलन्सची जी कंप्लेंट आहे ती दाखल केली, ती फाईल झाली, त्याच्यानंतर ते अपियर झाले त्या कोर्टात। ते एप्रिल महिन्यामध्ये मेहरबान न्यायालयाने मीडिएशनला त्यांना पाठवलं, म्हणजे दोन्ही पार्टीजना। म्हणजे मीडिएशनमध्ये जे ठरतं, कारण का डोमेस्टिक व्हायलन्स जो केस आहे त्यामध्ये मेंटेनन्सचा विषय असतो, मॉनिटरी रिलीफचा विषय असतो, कंपन्सेशनचा विषय असतो, ज्या महिलेवर अत्याचार होतात त्यांच्या संदर्भात। हे पूर्ण कायदेशीर आहे, कायद्यामध्ये तरतुदी आहेत। त्या कायद्याच्या तरतुदीत राहून आणि प्रत्येकाचा जे इन्कम सोर्स आहे समोरच्या, म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जे रिस्पॉन्डंट असतात, सामनेवाला असतात, म्हणजे इनलॉज आहेत समजा, त्यांचं इन्कम सोर्स प्रमाणे जी महिला असते तर ती त्या इन्कम सोर्स प्रमाणे ते क्लेम करत असते। एखादी गरीब असेल महिला, ज्याला पगार 20,000 असेल, ती 5,000 क्लेम करेल, पण ज्याचं इन्कम जास्त आहे ते असं त्याप्रमाणे हे चालतं। बायलॉज पद्धतीने सगळं इन्कम कायदेशीरपणे पूर्णपणे ते दाखल केलेलं आहे। आणि हे मीडिएशनमध्ये ज्या गोष्टी होतात, डिसाईड होतात, त्या कॉन्फिडेन्शियल असतात, ते कोर्टात किंवा कुठल्याही लिगल प्लॅटफॉर्मवर त्याचं कुठली ॲडमिसिबिलिटी नसते। त्याच्यामुळे फक्त हे जे आहेत ॲलिगेशन आहेत ते फक्त न्यूज पुरते देण्यापुरतं आहेत, अदरवाईज त्यांनी ती कुठली तरी कारवाई लिगल ॲक्शन घेतली असती त्या संदर्भामध्ये। हे पूर्णपणे लिगल आहे आणि प्रत्येक महिलेचा अधिकार आहे मेंटेनन्स मागणं आणि कंपन्सेशन मागणं डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली। नक्कीच आपल्यासोबत गिरिजा राऊत देखील आहेत। अंतरिम रिलीफ मिळावं म्हणजे अटकेपासून संरक्षण मिळावं याकरता या तुमच्या सासरच्या लोकांनी 5 जणांनी न्यायालयामध्ये दाद मागितली, तो फेटाळलेला आहे। आपल्यावरती आपण बऱ्याच वेळा आरोप केला की आपल्यावरती अत्याचार झालेले आहेत स्त्री म्हणून, काय नेमके अत्याचार झाले? अत्याचार ॲज इन प्रत्येक गोष्टीत, म्हणजे तो आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, भावनांशी खेळणं असो, आणि प्रत्येक गोष्टीत एक माणसाला माणूस म्हणून वागणूक न देणं, हे सगळे प्रकार यांच्या घरात मी माझ्या या पूर्ण वास्तव्याच्या काळात सहन केलेलं आहे। त्याच्यात अगदी क्षुल्लक गोष्टींपासून ते अगदी मोठमोठ्या गोष्टींपर्यंत, जसं मी पैसे कुठे गुंतवायचे किंवा साधं मी जेवायला काय जेवायचं, कपडे काय घालायचे, इतका म्हणजे अमानुष छळ की आजच्या जगात इतकं कोणीही कोणाला त्रास देत नाही, पण मी ते भोगलेले आहेत। आणि त्याच्यानंतर भोंदूगिरी, काळा जादू, जादूटोणा, हे सगळे आरोप केले गेलेले आहेत। हे सगळे बाबा जे आहेत ते सिंधुदुर्गामधले आहेत असं तपासामध्ये किंवा आपल्या आरोपामध्ये आहे।
ते नेमकं काय होतं आणि कसं ह्याला आपण सामोरे गेलात? कधी विरोध केला आपण? माझ्या नवऱ्याची शारीरिक संबंध प्रस्थापित न करण्याची जी असक्षमता आहे ती लपवण्यासाठी राऊत परिवाराने माझ्यावर ही सगळी भोंदूगिरी बराच काळ सुरू ठेवली, ज्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारे माझ्यावर आघात केले गेले आणि माझा परोपरीने छळ केलेला आहे. त्याचबरोबर पैसे आपण घेतल्याचा आरोप करण्यात येतोय की त्यांनी जेव्हा आपण सगळं हे आरोप केले, केस दाखल झाली आणि त्या संदर्भात FIR झाली, पुढे सगळं प्रकरण सरकलं. फिरोज शेख नावाच्या एका भोंदूबाबाला याच्यामध्ये अटक केलेली आहे. ह्या भोंदूबाबाशी कसा म्हणजे त्याला कधी आणण्यात आलं आणि त्याने नेमकं काय केलं? फिरोज बाबा हे सगळ्यात पहिले त्यांच्या ह्याच्यातले आम्ही कन्सल्ट केलेले बाबा होते, जिथे गीतेश पण आमच्यासोबत उपस्थित असायचा. आणि त्याचा मेन पॅटर्न ऑफ ट्रीटमेंट होता की अंगावरनं लिंबू उतरवून ते डोक्यावर कापणे किंवा काहीतरी सुगंधी द्रव्य असतात ती अशी थोडी डोक्यावर लावणे, हाताला लावणे, डोळे बंद करून त्याच्या त्या दर्ग्यासमोर बसवणे. आणि म्हणजे त्या केमिकल्समुळे मला इतका तीव्र हेडेक आणि चिडचिडीचा त्रास सहन करावा लागत होता, जे मी गीतेशलाही सांगितलं. पण जसं त्या बाबांनी डॉक्टर जसं गोळ्या घरी घेण्यासाठी देतो तसे काही लिक्विड्स ते त्यांनी घरी लावायला दिले होते, जे गीतेश ओव्हर क्वांटिटीमध्ये मला घरी लावून बसवायचा, ज्याने मुंबईला आल्यानंतरही तो त्रास मी अक्षरशः रोज सहन करत होते. पण मग हा बंधुबाबा काय सांगायचा, म्हणजे की आता पती पत्नीमध्ये शारीरिक संबंध नाही आहेत किंवा तुम्ही जसं आरोप करता की त्यांची कमतरता आहे, तर मुलं होईल किंवा तुमच्यामध्ये चांगलं होईल, जे आम्ही बऱ्याच ठिकाणी जाहिरातीमध्ये बघतो त्या पद्धतीने सगळं होतंय? हां, आता हे जे सगळे आरोपी बाबा आहेत ह्यांचं सगळ्यांचं मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट होती की गिरिजा पूर्णपणे बरी होईपर्यंत ह्यांच्यात अजिबात शारीरिक संबंध येता कामा नयेत. जी सगळ्यात मोठी संशयास्पद गोष्ट आहे की जर पती पत्नी यांच्यात संबंधच आले नाहीत तर मूल होणार कुठून? तर अशा ह्या पण तुमचा आरोप काय होता मग? गिरिजानं असं त्यांच्या म्हणण्यानुसार असं काय झालं होतं की सगळी ट्रीटमेंट सुरू केली होती? जसं की मी तुम्हाला सांगितलं की फक्त ही गोष्ट लपवण्यासाठी आणि सुरुवातीपासून आधी त्यांनी गोड बोलून टाळाटाळ केली, त्याच्यानंतर क्षुल्लक वाद घालून तो टाळत होता, त्याच्यानंतर मारहाण, शिवीगाळ, आणि त्यातूनही नाही हे झालं तर अगदी इतकं अमानुष छळ की मला तिथे डील करणंही खूप कठीण झालं होतं. पण तुम्ही पैसे घेतले देखील आरोप केलाय. मध्यंतरी आता हे सगळं प्रकरण झाल्यावर त्यांनी इंटरव्ह्यू दिले होते की 5 कोटी, 10 कोटी, 20 लाख, 50 लाख असे वेगवेगळे खात्यातून घेतलेले, असं तो आरोप केला. पैसे आपण घेतले त्यांच्याकडून? नाही, हा पूर्णपणे खोटा आरोप आहे माझ्यावर. मग आता या सगळ्या प्रकारामध्ये जसं वकील साहेब म्हणतात की बरेचसे आरोप झालेले आहेत या प्रकरणामध्ये, किती बाबा एकंदर या प्रकरणी किती ठिकाणी आपल्याला नेण्यात आलं होतं किंवा आपल्या ट्रीटमेंटसाठी तिथं जावं लागलं होतं? बऱ्याच ठिकाणी नेलं जायचं, पण ह्याला जिथे हा जो मेन मुद्दा आहे की शारीरिक संबंध येता कामा नयेत, तिथेच हा ट्रीटमेंट कंटिन्यू करायचा. किंवा डॉक्टरी सल्ल्यांच्या बाबतीत पण ह्याचं हे होतं की काही करून मला चुकीचं ठरवायचं, माझ्यावर हे सगळे प्रकार घाणेरडे करवायचे आणि हा सेफ राहणार, ह्याची फॅमिली सेफ राहणार आणि सगळं ह्यांच्या मनाप्रमाणेच हे होत राहावं, असा ह्यांचा क्रूर प्लॅन होता. एखादं म्हणजे खरं तर मला विचारायचं नाही, पण एखादं असं जिथे कुठल्या बाबाकडे नेलं होतं ते अत्यंत त्रासदायक, क्लेशदायक होतं आणि खरं तर सगळ्या समाजाला किंवा कायद्याला धरून नव्हतं, असा कुठला प्रकार करण्यात आला होता आपल्यावर? असे बरेच प्रकार करण्यात आलेले आहेत, जसं अंगावरून जिवंत कोंबडा उतरवणे किंवा मी वापरलेले कपडे न धुता वापरून त्या उतार्यात वापरणं किंवा मांसाचे तुकडे किंवा असं सगळे विचित्र कणकेच्या अशा काळ्या वगैरे भावल्या वापरून ते जे उतारे काढले जायचे, त्यांनी ते एक मेंटल ट्रॉमा जो यायचा. त्याच्यानंतर दुसरी रेस्ट्रिक्शन्स अशी असायची की बाबा अमुक उतारा झालेला आहे तर तू उंबरठ्याच्या बाहेर जायचं नाहीस. मग त्याच्यानंतर 7 दिवस गावाची वेश ओलांडायची नाहीस. म्हणजे परोपरीने एकही कुठलाही चान्स गीतेश राऊत, विनायक राऊत आणि त्यांच्या परिवाराने, जे काही आरोपी आहेत, त्यांनी एकही चान्स सोडला नाही की त्यातून ते मला टॉर्चर करणं मिस करतील. मग कधी अशी भीती वाटली की आपण ज्या परिवारात राहतो आता ते इतके मोठे राजकीय व्यक्तिमत्व आहे, त्यांचे राजकीय पाठबळ आहे किंवा पैसेवाले आहेत, त्यामुळे आपण कधी कुठे या गोष्टीला विरोध केला तर आपल्याला त्रास होऊ शकतो, तुम्ही आधी विरोध केला होता का, आणि जर नाही केला तर का नाही केला? नाही, विरोध केला होता, परोपरीने मी केला. माझे आई वडील ह्या बंधुगिरीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझे आई वडील माझ्यासोबत असायचे, कारण हे सगळे प्रकार आम्ही कधी बघितलेले, अनुभवलेले नव्हते.
आणि त्याच्यामुळे मला एक भीतीपोटी मी त्यांना माझ्यासोबत ठेवत होते. पण विरोध करूनही ते मला, माझ्या आईवडिलांना धमकवायचे की तुमच्या मुलीला मूल होण्यासाठी किंवा तिचं पुढे सगळं चांगलं होण्यासाठी, आणि तुम्ही जर ह्याला ऐकला नाहीत तर आम्ही तुमच्यावर पण ही काही गोष्टी करू. तर त्या दबावामुळे आणि ह्यांची स्ट्रॉंग पॉलिटिकल बॅकग्राऊंडमुळे आम्ही काहीच स्टेप घेऊ शकलो नाही. फक्त गीतेश राऊत हेच सगळा त्रास द्यायचे का विनोद राऊत देखील यांनी कधी आपल्याला त्रास दिलाय, मारहाण केली किंवा कसं काय? गीतेश राऊत माझ्याबरोबर 24 तास राहत होते. विनायक राऊत हे त्यांच्या द्वितीय पत्नीबरोबर दुसऱ्या घरी राहायचे. पण माझ्या नवऱ्याचे वडील आणि कुटुंब प्रमुख, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या परिस्थितीचा अंदाज होता, त्यांना सगळ्या अपडेट्स मिळत होत्या. आणि हे जाणूनही त्यांनी हे दुष्ट कृत्य जे माझ्याबरोबर केलेलं आहे, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याच्यामुळे तेही माझ्या पती इतकेच किंवा त्याही पेक्षा जास्ती मी म्हणेन ते हे आहेत. दुसरी गोष्ट, ते आज लोकप्रतिनिधी आहेत. जर त्यांच्या घरी हे असे घाणेरडे प्रकार घडतायत आणि आज ते स्वतः एका मुलीचे वडील आहेत, तरी त्यांनी दुसऱ्या मुलीचं इतक्या घाणेरड्या पद्धतीने आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, तर ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे. या आपल्या आता जो इंटर्म रिलीफ मिळावा, अटकेपासून संरक्षण मिळावं, या अर्जामध्ये श्यामल विनायक राऊत यांचं देखील नाव आहे. आपल्या सासू त्यांनी काय छळ केला होता? त्यांचं नवरा घरी असताना वागणं वेगळं, नवरा घरी नसताना वागणं वेगळं. प्रत्येक गोष्टीत त्यांचंही क्षुल्लक गोष्टींपासून मोठ्या गोष्टींमध्ये मला त्रास देणं, सारखे टोमणे मारणं, की उदाहरणतः माझे आई वडील सरकारी कर्मचारी आहेत, मग त्यांचं मुंबईत घर का नाही, किंवा तू असे कपडे घालतेस तर मग आमच्या खानदानाची इज्जत जाते. आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे खोटं बोलणं. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गीतेशच्या आईच्याच तोंडात इतक्या घाणेरड्या लेवलच्या शिव्या आहेत की म्हणजे आपण ऐकूनही आपल्याला त्रास होतो, पण त्या अगदी कॅज्युअली बोलून जातात. ह्यांच्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये शिव्या या खूप कॅज्युअल असतात, ज्याचं गीतेशनी असं एक्सप्लेनेशन दिलंय की मालवणी भाषेत ह्या शिव्या कॅज्युअल आहेत, पण इतक्या घाणेरड्या लेवलच्या शिव्या कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये कॅज्युअल नसू शकतात. मग याच्यामध्ये आणखीन राजेश आणि सुरेखा सरपरे देखील आहेत, त्यांचा रोल काय होता? ते लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मध्यस्थी होते आणि सगळी खोटी आश्वासनं त्यांच्याकडून आम्हाला मिळाली. मूळतः की लग्नानंतर मी आणि गीतेश त्यांच्या रुणवालच्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. आम्हाला लग्न होईपर्यंत बालवाडीतलं त्याचं दुसरं घर दाखवण्यात आलं नव्हतं आणि अचानक माझी वरात झोपडपट्टीत गेली. त्याच्यानंतर तिचंही प्रत्येक गोष्टीत इतकं म्हणजे असं डुअल गेम होतं. जसं उदाहरणतः एका सिच्युएशनमध्ये भांडण झाल्यानंतर जेव्हा मी सुरेखाताईंना विचारलं की तुम्ही मला सांगताय की गीतेश तुझ्यासाठी एवढं करतो, तू त्याच्याशी भांडू नकोस, तर मी म्हटलं तुम्हाला मी काय करते ते कधीच दिसत नाही, मी गीतेशसाठी आज काहीच करत नाही. त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं, नाही तू गीतेशसाठी काय करतेस हे मला राजेशशी बोलून कन्फर्म करावं लागेल. जेव्हा की सुरेखा सरफरे ह्या आमच्या घरी बऱ्याचदा असायच्या. राजेश सरफरे हे तिचे मिस्टर आहेत जे मीरा रोडच्या घरी असायचे, पण सुरेखा सरफरे आमच्याबरोबर मेजॉरिटी ऑफ दी टाइम असायच्या आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं तिथून आमच्या ह्याच्यावर बराच होल्ड होता. ह्या आता सगळ्या प्रकरणामध्ये आपण कधी विनायक राऊत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का? त्यांच्याशी बोललात का की हे सगळं मला आवडत नाही, पटत नाही, हे सगळ्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत? हो, बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला, मी केला, माझ्या आईवडिलांनी केला. जसं क्षुल्लक बाबतींमध्ये श्यामल राऊतांच्या छळावरून त्यांचं म्हणणं असायचं, एक्सपायर झालेले मसाले तुला ती एकटीलाच खायला घालते का, सगळे घरात तेच देतात, किंवा घरात कुत्रा होता त्याची प्रचंड घाण केस असायचे, तर त्यांचं म्हणणं जेवणात तुलाच कसे केस मिळतात, आम्हाला कसे मिळत नाही. किंवा एका ह्याच्यात त्यांनी असंही मला म्हटलेलं आहे की तू मला काय बोलणार, मी खासदार आहे. म्हणजे असं त्यांचं पॉलिटिकल प्रेशर त्यांनी इतक्या परोपरीने माझ्यावर वापरलेलं आहे की तिथून मला सुटणंही शक्य नव्हतं आणि तिथून मी आवाजही उठवू शकत नव्हते, इतकी त्यांनी माझी गळचेपी केलेली होती. हे सगळं म्हणजे बोलणं शाब्दिक होतं, तर काही असे प्रसंग आले की ज्यावेळेस मारहाण करणं किंवा काही बोलणं, काही कृत्य करणं अशा पद्धतीचं होतं काही विनायक राऊतांकडून? किंवा फक्त ते शाब्दिक पद्धतीने करायचे? डॉक्टर वकील साहेब, आपण सगळं प्रकरण म्हणजे खरं तर आपले ते अशील आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण ज्या पद्धतीनं सुरुवातीला ॲप्लिकेशन केलं, मग DV झाली आणि पुढे आता केस स्टँड झालेली आहे, आता इंटर्म रिलीफसाठी देखील तिथे आपण आपल्याला यश मिळालेलं आहे. ह्या अशा प्रकरणामध्ये राजकीय दबाव हा एक मोठा पार्ट आहे, तो इथं होऊ शकतो. याची आपण पूर्णपणे तयारी करून या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला कसं दिसतं की हे प्रकरण कसं आता पुढे जाईल आणि कशा रीतीनं महिलांना न्याय मिळेल?
आता याच्यामध्ये सर्वप्रथम तपास चांगल्या प्रकारे होऊन पुरावे गोळा करणं हे पोलिसांचं काम आहे. ते चालू आहे. आता 1-2 आरोपी याच्यात अटक झालेत. आज दुसरा आरोपीला हजर केलं, त्याला पण 18 तारखेपर्यंत मेहरबान न्यायालयाने. काय नाव त्यांचा रोल काय होता? वडार म्हणून एक आहेत, तर त्यांचा रोल होता हे जे पहिले आहेत बाबा, तर त्यांना मदत ते करायचे. ते जे लिंब वगैरे सगळे आहेत ते नदीत वाहण्याचं काम आणि त्यांना पूर्णपणे सपोर्ट करायचे त्या या पूर्ण ऍक्टमध्ये. तर आणून देणं मटेरियल जे जादू टोण्याचं सर्व देण्याचं असिस्टंट म्हणून ते काम करायचे. त्यांना अटक केले. तर ह्या दोघांकडनं चांगल्या प्रकारे पुरावे बाकीच्या आरोपींसंदर्भात मिळू शकतात आणि पुढे अजून चांगली केस आपली होऊ शकते त्या तपासासंदर्भामध्ये. आमचं हे राहील की पहिला तर हा जो मेन ऍप्लिकेशन आहे, एंट्री अर्जावर तर कोर्टाने नामंजूर केलेला आहे त्यांचा, पण जे 23 तारखेला मेन ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर आम्ही अपोज करणार, स्ट्रॉंगली अपोज करून तो रिजेक्ट होईल याकडे आमचं पूर्णपणे ताकद लावणार. नुकतंच हे प्रकरण व्हायच्या आधी एक नाशिकचे प्रकरण समोर होतं, अशोक खराचं बंधू होतं, ते याच पद्धतीचं प्रकरण आहे सगळे. आता ते प्रकरण मला पर्सनली एवढं माहीत नाही, जे टीव्हीवर बघतोय ते. पण अशा प्रकारचे जे आहेत भोंदू बाबा, अंधश्रद्धा जी आहे आपल्याकडे, आणि आता आम्हाला कळलं की ते जेव्हा अरेस्ट करायला पोलीस गेलेले, फिर्यादी स्वतः होत्या त्यांच्यावर, तेव्हा पण बरीच जण विरोध करायला तिथे जमा झालेले, त्यांचे भक्तगण वगैरे. तो एवढा प्रभाव आहे सर्व गोष्टींवर, तर आपला जो महाराष्ट्र आहे पुरोगामी असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींवर स्ट्रिक्टली घ्यायला पाहिजे. आणि कोण लोक इन्व्हॉल्व्ह होत आहेत, जे म्हणजे लिडरशिप करतायत महाराष्ट्र जनतेची, ती लोक जर अशी इन्व्हॉल्व्ह होत असेल तर आपल्याला ते खूप स्ट्रिक्टली ट्रीट करायला पाहिजे. मला वाटतं मेहरबान न्यायालयाने पण इंटरिम रिजेक्ट करताना त्या गोष्टी सर्व पाहिल्या, त्यामुळे दिसतंय की म्हणजे न्यायालय पण याच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे अंधश्रद्धा आणि याच्यावर. आणि ही तर म्हणजे ह्याच्यामध्ये याचा जीव गेला नाही किंवा काही बाकी गोष्टी झालेल्या नाहीत, पण जे बाकी सगळीकडे समाजात मेसेज जाणं गरजेचं आहे ह्या माध्यमातून, की सर्वांना अटक होऊन त्यांचं बेल त्यांना याच्यामध्ये पाठवून जास्तीत जास्त त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करून चांगली चार्जशीट पाठवणं आणि त्यांना शेवटपर्यंत शिक्षा देणं हा आमचा प्रयत्न राहील. नक्कीच. तर हे होते सागर कदम यांनी गिरिजाराव यांनी सगळं प्रकरण म्हणजे त्यांच्यासोबत काय घडलं, कोर्टात काय घडलं हे स्पष्ट केलेलं आहे. पण जर ह्या सगळ्या घटना अशा घडत असतील, नाशिकचं त्यानंतर आता हे ठाण्यातलं किंवा सिंधुदुर्ग दोन्ही कनेक्शन आहेत, ह्या सगळ्या प्रकारामध्ये भोंदू बाबा हे एक मोठं चॅलेंज आहे सगळ्या यंत्रणेसाठी, समाजासाठी. आणि त्यातूनच जर ह्या अशा गोष्टी होत राहिल्या तर सुरक्षित महिला किंवा संपूर्ण समाज कसा राहील हा देखील मोठा प्रश्न आहे. जसं सागर कदम यांनी म्हटलं की यामध्ये अगदी निपक्षपातीपणे चांगला तपास होऊन ह्या अशा बाबांना मोठी शिक्षा घडली पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या, त्यांच्याकडे जाणाऱ्यांना देखील शिक्षा घडली पाहिजे, हे यातून स्पष्ट होते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे.